आकाशवाणी आकाशवाणी आकाशवाणी। आकाशवाणी पुणे. मानसी निर्मळे प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 2020-26127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. राज्य शासन गुंतवणूकदारांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील अनुकंपा धोरण लागू होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज पुण्यात ऑलिम्पिकपटूंचा सत्कार. लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर. आणि कमजोर झालेला मान्सून उद्यापासून राज्यात पुन्हा जोर धरण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्य आणि साधन सामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरू करता येतील हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय औद्योगिक नकाशा तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली. इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021चं उद्घाटन काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. $1,00,000 कोटी क्षमता गाठण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा आणि त्या प्रगतीला पूरक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी दैनिक लोकसत्तानं या परिषदेचं आयोजन केलं होतं. राज्य शासन गुंतवणूकदारांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारच्या सेवेतील गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील अनुकंपा धोरण लागू करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. सध्या शासकीय सेवेतील गट क किंवा गट ड कर्मचाऱ्यांचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचं निधन झालं असून त्यांनाही अनुकंपा धोरण लागू करावं अशी अधिकारी संघटनांची मागणी होती. आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात 1,000 रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा 1,200 रुपयांची वाढ करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी आता येत्या 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज करता येतील. केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी वितरण विनियोग व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीनं नोडल एजन्सी तसंच अंमलबजावणीबाबत प्रशासकीय विभागांना बँक खाती उघडण्यासाठी सुधारित सूचना देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजना 2019 अंतर्गत सुधारित प्रोत्साहन देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. कुटुंब न्यायालयातील न्यायाधीशांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णयही काल झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं सुधारित वेळापत्रक काल जाहीर झालं. त्यानुसार आज ही यात्रा रत्नागिरीतून निघून सिंधुदुर्गात कणकवलीला पोहोचेल. उद्या ती कणकवलीहून सावंतवाडीत दाखल होईल. रविवारी वेंगुर्ला इथं या जन आशीर्वाद यात्रेची सांगता होईल. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्याप्रमाणे सिंधुदुर्गातही उमटले. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले असून काल सकाळी कणकवलीमध्ये आणि संध्याकाळी कुडाळमध्ये पोलिसांनी संचलन केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्याचा 24 तारखेचा नियोजित दौरा पुढे ढकलण्यात आला होता. आता दौऱ्याच्या सुधारित कार्यक्रमानुसार ते आज लष्करी क्रीडा केंद्रात ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार करणार आहेत. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. राजनाथ सिंह यावेळी संस्थेतील खेळाडूंशीही संवाद साधणार आहेत.
संरक्षण मंत्री लष्कराच्या दक्षिण विभागाला भेट देणार आहेत. यावेळी लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे हेही उपस्थित असणार आहेत. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या काबूल विमानतळाच्या बाहेर काल संध्याकाळी 2 आत्मघाती बॉम्ब हल्ले झाले. यामध्ये किमान 72 जणांचा मृत्यू झाला असून 150 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अमेरिकेच्याही 12 सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली. या प्रश्नावर केंद्र सरकार आणि इतर सर्व पक्षांमध्ये एकमत झाल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं. देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासात 46,164 नवे कोरोनाबाधित आढळून आले, तर 34,159 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात काल दिवसभरात कोविड-19चे 4,736 रुग्ण बरे झाले, तर 5,108 नवे कोरोनाबाधित आढळले. राज्यातील कोविड स्थितीबाबत सविस्तर बातम्या आपण 10:10 आमच्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. सारस्वतांच्या विश्वात मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मराठीतील तरुण लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांच्या देव बाभळी या नाटकाच्या संहितेला जाहीर झाला आहे. रोख रुपये 50,000 आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 35 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लेखकाला दरवर्षी अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. 2020च्या या पुरस्कारांची घोषणा झाल्यावर देशमुख यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या. हो, आनंद तर अर्थात आहे, पण माझ्याकडे शब्द नाहीये. ती बातमी पुन्हा पुन्हा चेक करतो आहे की हे खरं आहे का, कारण की नाट्य संहितेला हा पुरस्कार मिळणं हा खूप मोठा आनंद आहे. आणि असं मला वाटतं की हे खूप योग्य वेळी पण झालंय आहे की काय असंही मला वाटतंय, कारण की जवळपास गेली 2 वर्ष पूर्ण नाट्यगृह बंद आहेत, रंगभूमी पूर्णपणे ठप्प आहे, आणि अशा वेळेस एखाद्या नाटकाला हा पुरस्कार मिळणं हे चैतन्य आल्यासारखं आहे. आणि मला वाटतं की मी अनेक लोकांशी आज या निमित्तानं जेव्हा बोलतोय तेव्हा प्रत्येक ठिकाणी मी हेच सांगतोय की खूप मला या गोष्टीचा मला खूप आनंद आहे, पण याच बरोबर या आनंदाला एक हलकीशी नैराश्याची एक छटा आहे, कारण की माझी रंगभूमी बंद आहे. या निमित्ताने ती पुन्हा सुरू व्हावी असं मला खूप मनापासून वाटतं. आणि हा पुरस्कार माझ्या संपूर्ण देवबाभळीच्या टीम सोबत मी शेअर करतोय. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनेलवर. महाविद्यालयात असणारे विविध विभाग तसंच कार्यालय, ग्रंथालय मोठ्या प्रमाणात कागदांचा वापर विविध कारणांसाठी करत असतात. पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयानं या वापरलेल्या रद्दी कागदाच्या पुनर्वापराचा एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. काय आहे हा उपक्रम ते ऐकूया या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांच्याकडून. ऑफिसमधील, लायब्ररीमधील जुनी रद्द झालेली पुस्तकं, इतर कागद, अशा प्रकारचं सगळं वेस्टेज आम्ही पल्प फॅक्टरीमध्ये पाठवतो आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची जी स्टेशनरी ऑफिसला लागते ती स्टेशनरी तयार करतो आणि वर्षभर आम्ही ती वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वापरतो. ह्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची स्टेशनरी बाहेरून आणावी लागत नाही आणि हा संदेश मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी त्यांच्या घरामधून आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळं वेस्टेज आणावं आणि आपण मग एकत्रितपणे पल्प फॅक्टरीला पाठवू. त्याच्यामधून जी स्टेशनरी तयार होईल, वह्या तयार होतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोटपॅड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, ही सगळी स्टेशनरी आपण गरीब विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि तशा प्रकारे आपण द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एकाच वेळेला गरीब मुलांचं शिक्षण, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण प्रबोधन अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करता येईल. आणि मला असं वाटते की विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणे ही शिक्षण संस्थांची मोठी जबाबदारी आहे आणि त्या आमचे सर्व शिक्षक पुढाकार घेत आहेत. पुण्यासारख्या विद्यानगरीत तत्वनिष्ठ आणि हाडाचे शिक्षक असलेल्या प्रधान मास्तरांचं स्मारक व्हावं, ते पुढच्या पिढीतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरेल असं मत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शांब मुजुमदार यांनी व्यक्त केलं आहे. समाज शिक्षक, साक्षेपी लेखक आणि विचारवंत प्राध्यापक ग.प्र. प्रधान यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, साधना साप्ताहिक, साहित्य शिवार दिवाळी अंक आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीनं प्राध्यापक ग प्र प्रधान यांची विचारसृष्टी आणि समकालीन राजकारण या विषयावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रधान यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे महाभारत आणि माझी वाटचाल या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीनं मिशन विदर्भ 2023 हे उद्दिष्ट समोर ठेवत ऑगस्ट क्रांती दिनापासून चालवलेल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा काल सुरू झाला. या टप्प्यात काल विदर्भाच्या 11 जिल्ह्यात 100 ठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. पोलिसांचा विरोध झुगारून हजारो कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होत अटक करवून घेतल्याचं समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 2023 पर्यंत विदर्भाचं वेगळं राज्य मिळवल्याशिवाय राहणार नाही. त्वरित निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. पुढच्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावबंदी केली जाईल असा इशारा समितीनं दिला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जळगाव इथल्या लोकसंपर्क कार्यालयाच्या वतीनं सध्या जागर यात्रा सुरू आहे. 29 तारखेपर्यंत चालणाऱ्या या जागर यात्रेला जळगाव जिल्ह्याचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवाला कोकणात होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर उत्सवाच्या काळात आणखी जादा 63 गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये LTT रत्नागिरी, नागपूर करमळी, LTT सावंतवाडी, पनवेल सावंतवाडी, पनवेल चिपळूण, दादर रत्नागिरी आणि दादर मंगळुरू या मार्गावरच्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या 4 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात धावणार असून सर्व गाड्यांमधून आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येईल असं रेल्वेनं काल कळवलं आहे. पुणे शहरात प्रायोगिक तत्वावर दुचाकीचं इंधन म्हणून 100% इथेनॉलची विक्री करण्यास आणि त्या दृष्टीनं इथेनॉलची विक्री केंद्र उभारण्यास शासनाची हरकत नसल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण विभागानं कळवलं आहे. राहुरी इथं 7 ते 23 सप्टेंबर दरम्यान होणारं भारतीय लष्कराचं भरती शिबिर पुढे ढकलण्यात आलं आहे. भरतीच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संबंधित विभागाकडून काल कळवण्यात आलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे माजी आमदार आणि महाराष्ट्र पंचायत राज कमिटीचे माजी अध्यक्ष संतोषराव दसपुते यांचं काल औरंगाबाद इथं खासगी रुग्णालयात निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी 11 वाजता मूळगाव भायडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचं काल संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते. 1991 साली न्यूझीलंडमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत अप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावलं होतं. बोरामणीच्या या शेख कुटुंबानं 3 महाराष्ट्र केसरी दिले आहेत. 1980 साली अप्पालाल यांचे बंधू इस्माईल शेख यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. भावाचा वारसा पुढे नेत पुढे 1992 साली अप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. अप्पालाल यांचा पुतण्या मुन्नालाल शेख यानंही 2002 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड दरम्यान हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या 3ऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं भारतावर पहिल्या डावात 345 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. काल दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या पहिल्या डावात 8 बाद 423 धावा झाल्या होत्या. त्याआधी पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 78 धावांवरच आटोपला होता. हवामान. राज्याच्या सर्वच भागात मान्सूनचा जोर सध्या कमी असला तरी उद्यापासून मान्सून पुन्हा जोर धरू लागेल असा दिलासादायक अंदाज हवामान खात्यानं काल वर्तवला. काल कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आज कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. शनिवारपासून विदर्भातलं तर रविवारपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातलं पाऊसमान वाढेल अशी अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य शासन गुंतवणूकदारांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा. राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील अनुकंपा धोरण लागू होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज पुण्यात ऑलिम्पिकपटूंचा सत्कार.
लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि कमजोर झालेला मान्सून उद्यापासून राज्यात पुन्हा जोर धरण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.